नमस्कार मित्रांनो, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये. आज हा व्लॉग एकदम स्पेशल आहे कारण की मी मंजिरीला आणि सात्विकला गावाला आणायला जाणार आहे. तर नेहमीचा आपला प्रवास असतो हा ट्रेन किंवा कारने असतो. त्यात जाणार आहे म्हणून बोललो बसने एकदा ट्राय करूया. तर मी नॉर्मल बसचं तिकीट बुक केलं, म्हणजेच नॉन एसीचं. पण अशी ट्रॅजेडी झाली की ज्या दिवशी मला प्रवास करायचा होता त्याच दिवशी मला त्यांचा फोन आला. म्हणजे त्यांनी बुक करून दिली होती ती पनवेलवरून नव्हती येणार, ती बाहेरून जाणार होती. त्यांच्याशी बोललो की असं नाही होऊ शकत, मी पनवेलवरून गाडी पकडणार आहे. तर त्यांनी मला कम्पेन्सेशन म्हणून एसी गाडीचं बुक करून दिलं तिकीट त्याच पैशामध्ये. म्हणजे अराउंड 600 रुपीज माझे झाले तिकिटाचे. पण आता असं झालं की त्यानंतर ड्रायव्हरचा मला फोन आला. तो मला बोलला, रिक्वेस्ट करायला लागला की तुम्ही सर पळसप्या फाट्याजवळ या, तिथून आपली गाडी जाणार आहे. कारण की पनवेलवरनं जर त्याने गाडी घेतली तर खूप लेट होईल त्याला. कारण की पनवेलमध्ये बहुतांश म्हणजे संध्याकाळची ट्रॅफिक असते आणि त्याने मला टायमिंग दिला होता 7:30चा. तर मग मी पण बोललो चल एवढंच, तर त्याने पण कम्पेन्सेशन करून आपल्याला दिलेलं आहे एसीचं. तर जाऊया पळसप्याला. तर मी आता इथून रिक्षा पकडली आणि रिक्षा पकडून आता निघालो आहे. तर तुम्ही बघू शकाल की आहे म्हणजे वर्दळ तर आहे रोडला. एवढं जसं तो बोलला तर त्याप्रमाणे आता ट्रॅफिक नाही. तर आता आपण रिक्षा थांबली इथे पळसपा स्टॉपला आलो आहे. तर त्यांचं लोकेशन होतं पळसपा डीमार्टच्या इथे. तर आता थांबलो आहे तिथे, बसची वाट बघतो आहे. अजूनपर्यंत तरी काय बस आली नाही. आता वाजलेत तरी 8:15 झालेले आहेत. बसची वाट बघतोय मी. बस आली की तसं जाऊया म्हणून तर बसचा रिव्ह्यू पण देईन कशी येते बस. चला तर मित्रांनो, आता बस आलेली आहे तर बस मी जाऊन बघतो. तर बसची कंडिशन तरी चांगली दिसते, व्यवस्थित आहे. तर बघूया आता पुढचा प्रवास कसा होईल तो. आता पळसपेक्षा थोडे पुढे आल्यानंतर एक 9 वाजलेत, 9 साडेनऊ झालेत. तर आता आपली गाडी इथे थांबलेली आहे जेवणासाठी. तर ज्यांना कोणाला जेवण करायचं ते जेवण करून घेतात इकडे. मी तर घरूनच खाऊन आलो होतो, त्यामुळे काय मी जेवण केलं नाही इथे. त्याचप्रमाणे इथे गाडीचं आता क्लिनिंग चालू आहे. ती ग्लासवर जी काय धूळ आहे ते सगळे पुसून घेत आहेत, कारण की पुढे विजिबिलिटी चांगली असायला पाहिजे. तर 1 वाजला आहे आणि आपण 1 वाजता माणगावमध्ये पोचलो आहे. तर मी मध्ये झोपलो होतो आणि आता परत प्रयत्न करीन झोपायचा, कारण की मग उद्याचा दिवस मला वाया नाही घालवायचा आहे. म्हणूनच रात्रीचा प्रवास करायचं ठरलं होतं माझं. तर झोपतो आणि अलार्म लावून ठेवला. जे काही मी लोकेशन बघितलं होतं त्याप्रमाणे आपली बस तिथे अराउंड 5च्या आसपास पोचेल. पनवेलवरून तराळ्याचं अंतर आहे 380 किलोमीटर, म्हणजे 400 अराउंड पकडून झाला. ईश्वर आणि पालीच्या दरम्यान रोड जरा खराब आहे. तर बघूया आता कसं ते होतं. पण आता बस असल्यामुळे एवढे मला तर वाटत नाही खड्डे जाणवतील. पण कारमध्ये थोडा त्रास होतो आपल्याला, कारण की खड्डे बिड्डे सगळे समजून येतात. 5:30 वाजलेत सकाळचे आणि आपण आता तराळ्यामध्ये पोचलो आहे. तर आता मी गाडीतून उतरले. ही बघा गाडी, तुम्ही बघू शकाल. आता पुढे चालत जाऊया. इथून माझं घर म्हणजे माझ्या वाईफचं घर एकदम जवळच आहे. तुम्ही हे बघू शकाल, इथे तराळ्याचं बस स्टॉप आहे. तर तराळ्या बस स्टॉपवरनं सरळ चालत गेलं की माझ्या वाईफचं घर आहे तिथे. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.